रोज रोज कोणत्या रांगोळ्या काढाव्यात हे जर तुम्हाला सुचत नसेल तर नक्की बघा. मी आणलेले हे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या मी घेऊन आले आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. आता आपली पहिली जी रांगोळी आहे ती बघा, इथे 3 बाय 2 टिपक्यांची ही रांगोळी आहे. तर टिपके काढून जोडून घ्यायचे आहेत. आपण 3 त्रिकोण इथे तयार करून घेतलेले आहेत आणि त्रिकोणाच्या मध्ये बघा गोल आकार करून घेतलेले आहेत. डॉट द्यायचे आहेत आणि थोडेसे फिरवून आकार काढून घ्यायचे आहेत. आता जे आपण गोल आकार काढलेले आहेत बघा, त्या प्रत्येक आकारावरती आपण 3-3 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. 3-3 डॉट दिलेले आहेत. आतल्या बाजूला एक देठाप्रमाणे आकार काढायचा आहे. बघा, सर्व रांगोळी जी आहे ती आतल्या बाजूला ओढून घ्यायची आहे आणि एक लाल रंगाचा डॉटमध्ये दिलेला आहे. आता जे आपण त्रिकोणाप्रमाणे आकार काढलेले आहेत बघा, त्यामध्ये हिरवा रंग भरलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही रंग भरू शकता. शक्यतो रोजची रांगोळी आहे तर आपले जे शुभ रंग आहेत तेच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, तीनही त्रिकोणामध्ये आपण रंग भरून घेतलेला आहे. आता मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथेही आपण एक छोटंसं पिवळ्या रंगाचं फूल तयार करून घेणार आहोत. बघा, डॉट द्यायचे आहेत आणि आतल्या बाजूला ओढून मध्ये एक लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता जे हिरव्या रंग भरलेला आहे बघा, आपण त्यामध्ये 2-2 रेषा मारून त्यावरतीही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण जे त्रिकोण तयार केलेले आहेत बघा, त्या प्रत्येक त्रिकोणाच्या वरती आडवी रेष मारून त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे. बघा, तीनही त्रिकोणांवरती आपण डॉट दिलेले आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा 3 बाय 2 टिपक्यांचीच आहे. बघा, इथे 3 बाय 2 टिपके देऊन घेतलेले आहेत. बघा, टिपके काढायचे आहेत. तर हे टिपके आपण जोडून घेणार आहोत. बघा, रेषांच्या मदतीने सर्व टिपके जोडलेले आहेत. बघा, सर्व टिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता समोरासमोरच्या ज्या 2 रेषा आहेत बघा, त्यावरती आपण फुलं काढून घेणार आहोत. डॉट देऊन फुलं काढायची आहेत. इथे काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही आहे. बघा, डॉट दिलेले आहेत. 5-5 डॉट द्यायचे आहेत. त्यामध्ये एक लाल रंगाचा डॉट संदर्भासाठी आपण दिलेला आहे आणि ही सर्व रांगोळी जी आहे ती आपण आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. बघा, थोडंसं बोटाच्या मदतीने प्रेस करायचं आहे आणि जो कलर आहे तो काडीच्या मदतीने आतल्या बाजूला ओढून घ्यायचा आहे आणि एक मोदकाप्रमाणे आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, मोदकाप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे. लाल रंगाचा डॉटमध्ये दिलेला आहे. बघा, आपले फुलं दोन्ही फांद्या, दोन्ही ज्या रेषा आहेत त्यावरती फुलं तयार झालेली आहेत. आता उरलेल्या ज्या 4 रेषा आहेत बघा, त्या रेषांवरती आपण एक गोलाकार दिलप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. दोन्ही बाजूला दिलप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. आता मध्ये रिकामी जागा आहे तर तिथेही आपण एक छोटंसं फूल काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता, पिवळे आणि हिरवे डॉट दिलेले आहेत आणि मध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता जे आपण दिलप्रमाणे आकार काढलेले आहेत बघा, त्याच्यावरती सुद्धा आपण फुलं काढून घेणार आहोत 3-3 पाकळ्यांची. आतल्या बाजूला रांगोळी, आतल्या आणि बाहेरच्या बाजूला रांगोळी ओढून पाकळ्या तयार करायच्या आहेत आणि निळ्या रंगाचा मध्ये डॉट दिलेला आहे. जे दिलप्रमाणे आकार काढलेले आहे त्यामध्येही आतल्या बाजूला 3-3 रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपण डॉट देणार आहोत. बघा, फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही आणि पटकन होणारी आहे आणि छोट्याच रांगोळ्या आहेत. आजच्या सर्व रांगोळ्या ज्या आहेत अगदी नाजूक आणि छोट्या आहेत बघा, पटकन होणाऱ्याच आहेत. त्याची फांद्या काढलेल्या आहेत. समोरासमोर फुलं तिथेही आपण डॉट काढलेले आहेत. मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे ऑरेंज आणि पिवळ्या रंगाचे डॉट काढायचे आहेत, त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. तर पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे तर उद्या रविवार आहे बघा, तर त्यानिमित्त रविवारनिमित्त इथे ही रांगोळी काढलेली आहे. तर इथे आपण खंडेरायाची पूजा करत असतो रविवारी, तर त्यानिमित्त खंडेरायाच्या डोक्यावरचा जो टिळा आहे बघा भंडाऱ्याचा, तो आपण काढणार आहोत आणि मध्ये एक लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, आपण जे खंडेरायाच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढून घेतलेला आहे.
आता इथे एका बाजूला आपण त्रिशूल काढून घेणार आहोत बघा. हे सुद्धा सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे. सफेद रंगानेच काढायचं आहे. आतल्या बाजूला मध्ये बरोबर आपण एक जो त्रिशूलचा मधला भाग आहे तो काढून घेतलेला आहे बघा. पिवळ्या रंगाने रंग भरून घेतलेला आहे. तर त्रिशूलच्या खालच्या बाजूला आपण एक छोटंसं फूल काढणार आहोत आणि जे डमरू असतं बघा मध्ये ते सुद्धा दाखवलेलं आहे. सफेद रंगानेच इथे दाखवलेलं आहे. रोजची रांगोळी आहे तर जास्त काही वेगळी केलेलं नाही आहे बघा. अगदी छोटीशी काढलेली आहे आणि पटकन होणारीच ही रांगोळी आहे. आता एका बाजूला आपण छोटासा दिवा काढून घेणार आहोत. एक तुऱ्याप्रमाणे आकार काढायचा आहे आणि त्यावरती एक छोटासा दिवा काढलेला आहे बघा. एक वरती माशाप्रमाणे आकार करायचा आहे. जी ज्योत असते आपली दिव्याची तिथे आणि सफेद रंगानेचा हा दिवासुद्धा काढलेला आहे. दिव्याची ज्योतसुद्धा आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता थोडासा काळा रंगाचा एक डॉट दिलेला आहे आणि वरती सफेद रंगाने आपण ज्योत काढलेली आहे. त्यामध्ये थोडासा लाल आणि पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. बघा जो प्रकाश असतो तो सुद्धा रेषांनी दाखवलेला आहे. सफेद आणि पिवळ्या रेषामध्ये मारलेले आहेत. आता दिव्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तर जे आपण पांदेप्रमाणे आकार काढलेले आहे बघा तिथे पानंसुद्धा काढलेली आहेत. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे बघा. आणि आपण जो गोल आकार काढलेला आहे तिथे एक छोटंसं फूल काढलेलं आहे. आता आपण जे फूल काढलेलं आहे बघा त्याच्या खालच्या बाजूला आपण 3 सरळ रेषा मारून आडव्या रेषा मारून त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिला आहे. त्यामुळे रांगोळी थोडीशी मोठी दिसते आणि भरगच्चपणा येतो. तुम्ही बघू शकता. आणि दोन्ही बाजूला आपण एक छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत बघा लाल आणि पिवळ्या रंगाने. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर पुढची आणि शेवटची रांगोळी तर उद्या बघा एकादशी आहे. तर एकादशीनिमित्त ही रांगोळी काढलेली आहे आणि ही सुद्धा रांगोळी अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे बघा. विठ्ठलाच्या डोक्यावरती जो टिळा आहे तो आपण मध्ये काढून घेणार आहोत. तर इथे डॉट देऊन आणि थोडासा प्रेस करूनच काढलेला आहे बघा. वेगळी काही ड्रॉइंग वगैरे केलेली नाही. मध्ये काळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता आपण जो खाली गोल आकार काढलेला आहे बघा फांदीप्रमाणे तिथे एक खालच्या बाजूला छोटंसं फूल काढून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूला आपण तुळस काढून घेणार आहोत बघा. छोटी छोटी पानं काढलेली आहेत आणि आपण दोन्ही बाजूला इथे तुळशीच्या फांद्या दाखवणार आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला तुळशीच्या फांद्या काढायच्या आहेत. ज्या मंजिऱ्या आहेत वरती त्यासुद्धा आपण काढून घेणार आहोत. थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा. आणि मधोमध आपल्याला विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढायचा आहे बघा. छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. जी तुळशीची पानं असतात ती काढलेली आहे बघा. एक तुळशीची फांदीप्रमाणे एक इथे लूक दिलेला आहे बघा. दोन्ही बाजूला फांद्या काढलेल्या आहेत. तुळशीच्या फांद्या काढलेल्या आहेत. आता ज्या मंजिऱ्या आहेत बघा तुळशीच्या त्यासुद्धा दाखवलेल्या आहेत बघा. छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत आणि तुळशीच्या मंजिऱ्या आपल्याला दाखवायच्या आहेत. आता इथे हिरव्या रंगामध्ये सफेद रंग मिक्स करून थोडासा लाईट रंग करून घेतलेला आहे आणि त्याने ह्या मंजिऱ्या काढलेल्या आहेत बघा. सर्व पानांच्यामध्ये आपण मंजिऱ्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण रंगसुद्धा भरून घेणार आहोत थोडा थोडा बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. तर रोज बघा मी नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात आणि तुम्हाला रोजच्या दैनिक उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या असतात. आणि नक्की एकदा सान्वी आर्ट वन या चॅनलला भेट द्या आणि बघा. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर एक कमेंट करून मला नक्की सांगा. किंवा रांगोळी काढताना काही माझ्या चुका जरी झाल्या असतील बघा. आपण रांगोळी काढत असताना अनावधानाने काही चुका होतात तर त्यात सुद्धा तुम्ही मला नक्की निदर्शनास आणून देऊ शकता. तर बघा फायनल रांगोळी ही सुद्धा आपली तयार झालेली आहे. खालच्या बाजूला आपण फुलामध्येही रंग भरून घेतलेला आहे बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तर बघा तुम्हाला जी रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर तुळशीसमोर काढून बघा. तर अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी शिकण्यासाठी आणि रोज देवघरासमोर दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर रांगोळी काढण्यासाठी भेटूया अशाच नवीन रांगोळीसह नवीन भागात. धन्यवाद.